स्कोअर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र आता लग्नाला मुलगी सुद्धा मिळणार नाहीये। ऐकून धक्का बसेल, मात्र कोल्हापुरात विवाह इच्छुक मुलांची यामुळे अडचण निर्माण झाली आहे। कोल्हापुरात विवाह स्थळ बघताना अनेक मुलींचे पालक मुलांकडून सिबिल स्कोअरची मागणी करतायत। सिबिल स्कोअरमुळे मुलाच्या अंगावर असलेल्या कर्जाचा सातबाराच हाती येतो, त्यामुळे इतर काही चौकशी करण्याची गरजच पालकांना पडत नाही। मात्र यामुळे मुलांकडील पालकांची मात्र कोंडी होतीये। अनेक मुलांची अगदी शेवटच्या टप्प्यात लग्न जुळता जुळता मोडली आहेत। अगोदर लग्नाला मुली मिळत नाहीत अशी अवस्था असताना हे आता नवीन संकट समोर आलंय। एक लोकांच्या मध्ये हे झालेलं आहे की मुलग्याच्या कुठं कर्ज असू नये, कुठं आर्थिकदृष्ट्या तो कुठं अडकलेला असू नये। त्यामुळं आम्हाला काही लोक विचारतात त्याचं सिबिल आम्ही बघितलं चालेल का, त्याचं सिबिलची आम्हाला माहिती पाहिजे। तर आम्ही त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला समजावून सांगत असतो की बाबा यात गैर काय नाही, तुमचं कर्जच नसेल तर सांगायला काय अडचण आहे। आणि त्यामध्ये काही पालकांच्यात मध्ये आता गैरसमज व्हायला आलेले आहेत की अनेक लग्न सिबिल मागतात म्हणून व्हायला आले आहेत, होईना झालेले आहेत। पण आम्हाला वाटतं की सिबिल मागितलं किंवा त्याचं कर्जाची चौकशी केली तर यात काही गैर नाही, आणि त्या आम्ही सामंजस्याची भूमिका पालकांच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायला आहे। सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर मुलांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांचं काय आहे प्रॉपर्टी वगैरे वडिलोपार्जित मुलांची काय प्रॉपर्टी, स्वतः मुलं काही प्रॉपर्टी सध्या करू शकत नाहीत। आई वडिलांनी काय प्रॉपर्टी करून ठेवल्या, मग आमच्या मुलीची परत आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आम्ही पण आमच्या ह्या पद्धतीनं की बाबा मुलगीला सुख लागावं असे ह्या पद्धतीनं आम्ही ते सगळे त्याचे पाहत आहेत। त्यांचं शेवटी सिबिल स्कोअर पण आवश्यक पाहणं महत्त्वाचं आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। मुलींचे पालक सिबिल स्कोअर मागा लागलेले आहेत तर प्रत्यक्ष त्यांनी बघावे। मुलगा व्यसनी आहे, निर्व्यसनी आहे, सगळं तुम्ही चेक करा, बघा। पण ह्यामध्ये आता मागून मुली आता 35-36 वर्षाचे व्हायला लागलेले आहेत। तर अतिशय वाईट घटना आहे। आपल्या मुलींचा, मराठा समाजातल्या मुलींचा जवळजवळ व्हॅल्यू म्हणजे काय अर्थच राहिलेला नाही, अशा पद्धतीनं हा विषय आहे। तर असाच काहीसा प्रकार